ते काय आले रोपं ना वांग्याची कितीला मिळालेत? असू नको लब्बाड माणूस. चला बाबा कैची. तू कुठे माझ्या मागावर फिरतोस काय मग शेरू? तू का मागे मागे फिरतो? आ बघा माझ्या मागे मागे का फिरतो? शेपटी हलवत हलवत. हा चला 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 आपल्याला काम करायचं. चला मारीन धरून. चला बाहेर. जरासा पाऊस थांबलाय तर म्हणजे पटकन थोडंसं काम करून घेऊया. हा बेटा थांबा ना. ते बघा कुणालच्या बाबा तिथे त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्या साईडला ना भरपूर असं रान वाढलेलं आहे. मी चालले आणि ह्या दोघांची काय जा तुम्ही आता खेळून आलात ना तिथे जाऊन बसा. मग थोड्या वेळाने खायला येत्या. चादरी वगैरे सगळं अंतरून ठेवलं आहे. पाणी सगळं ठेवलेलं आहे. जा चला 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 तिकडे चला. मग नाही बसायचं तर चला. हा चल चल ये माझ्याबरोबर ये. शेरू मार दे ना. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. सकाळचे 7 सव्वा 7 वाजलेत आणि आपल्या नेहमीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. 2 दिवस जरा राहिलं रान साफ करायचं. म्हणजे काल संध्याकाळी केलं होतं थोडंसं. जसं नेहमी करतो तसं नाही करायला मिळालं, कारण 2 दिवस सगळं सामान वगैरे आणून ते लावण्यामध्ये थोडा टाईम गेला आमचा. झालं सगळं सेट करून झालं आता. आणि आता इथं आलो आहे आड्याच्या कोपऱ्याला. भरपूर रान असं वाढले त्याच्यामुळे ते साफ करायचे. कटिंग करून घेणार फटाफट. ही कैची आणले ना त्याच्याने भरपूर असा फरक पडतो. पटापटीनं कापायला मिळतं. त्यामुळे वाढलं ना तरी पण अशी चिंता वाटत नाही. कोणाच्यावर सुरुवात केली कोयता घेऊन. चला दाखवते तुम्हाला. जरासं काजूच्या इकडे वाढले. बाजारात पण जायचं ना आपल्याला. आणि आज मंगळवार आहे तर बाजारात पण जायचं आहे. सिलेंडर आणायचं गॅसचा आणि दुसरं छोटं मोठं सामान म्हणजे भाजी वगैरे. भाजी म्हणजे टमॅटो हे ते सगळं जे काय लागतं ना, कोथिंबीर वगैरे ते आणायचं आहे. आणि कोथिंबीर आपण लावलेली ना तर ती रुजले. तुम्हाला मी दाखवीन मागे बघा दाखवली व्हिडिओमध्ये. त्यावेळेस नव्हती रुजलेली आणि नव्हती रुजली ना म्हणून मग मी काय केलं, अजून ते धणे आहेत ना, म्हणजे बऱ्याच जणांनी मला कमेंट करून सांगितलं की अख्खे धणे टाक. तर मी तसंच केलं. धणे भिजवले आणि अख्खे टाकले होते आणि छान अशी रुजून आलेली आहे. आता मला वाटतं बोटभर काहीतरी झालेले आहे. तुम्हाला मी दाखवते नंतरला. ते काय आहे ते तिकडे नारळाजवळ. हे आपलं फणचं झाड लावलेलं आहे ना. हा कोपरा मागे आपण साफ केलेलं ना. हां परत बघा किती वाढतं आहे ते ह्या काजूच्या इथे. त्याच्यामुळे हा परिसर जरा हां वावर करायला यायला पाहिजे आपल्याला. हां म्हणून ते साफ करायचं. एकदा वाढलं ना का वावरायला पण भीती वाटते. त्यामुळे वरच्या वर जरी कटिंग केलं ना तरी पण वावरायला बरं पडतं. हे बघा हे इथे कशी वाढले गवत उंच. अर्धा पाऊण तास काम केलं आणि पावसाला इथे सुरुवात झालेली आहे. एकाएकी वातावरण सगळं चेंज झालेलं आहे. कुणाच्या वाड्याच्या बाहेर गेलेत. मस्त असा वारा. वातावरण मात्र एकदम छान मस्त. वाघ्याशेरू पण आले आमच्यासोबत. बसले येऊन. तो बघा डुलक्या खाते बसून बसून. शेरू ए शेरनी गुंडी चला खाया प्यायचं नाही काय रे. आता मी ना नाश्ता बनवते फटाफट. हा पाऊस आला पाऊस आला रे पाऊस आला रे. पाऊस पडायला की छान वाटतं बघायला. सगळं थकवा निघून जातो कामाचा. मिरच्या हव्यात मला भाजीच टाकायला. तर आज तुमचे शेअर करते मशरूम पुलाव. आणि 2 वेळचं जेवण आहे ना ते आता मी एकाच वेळेस करून घेते. बाजारात जायचं होतं ना त्यामुळे. तर इथे बघा बासमती तांदूळ आहेत ना ते जवळजवळ 2.25 ते 2.5 वाटी मी भिजत घालून ठेवले सगळ्यात आधी. आणि मशरूम आणलेले आहेत ना ते पाण्यामध्ये टाकून ठेवले म्हणजे माती वगैरे जे काही असेल ना ती निघून जाईल म्हणून. आणि ते पण साईडला करून ठेवले. नंतरला बाकीचं जे साहित्य आहे म्हणजे कांदा टोमॅटो ते सर्व चिरायला इथे सुरुवात केलेली आहे. आणि तुम्हाला जी हिरवी पानं दिसत आहेत ती आहेत ऑल स्पायसेस या आपल्या झाडाची पानं.
म्हणजे काल ना त्याची फांदी ना कापली होती, एक खाली एक फांदी आली होती, तर ती कटिंग करून मग ती पानं मी आता जेवणामध्ये वापरायला सुरुवात केलेली आहे. तर कांदा चिरून झाला, टोमॅटो वगैरे पण चिरून सगळं ठेवलेलं आहे. आणि इथे मशरूम आहेत ना, त्याची वरची जी साल असते ना ती अशी म्हणजे हाताने पण निघते आणि सुरीने पण पटापट निघते. म्हणजे साल सगळी काढून घेतली आणि मग असे 2-2 तुकडे केले, म्हणजे जास्त असे बारीक तुकडे पण नाही केले मशरूमचे. जरा मोठेच ठेवले, म्हणजे काही दिसताना पण पुलावमध्ये मग छान असे दिसून येतात. आणि खूप असे बारीक केले का मग एकदम मॅश होऊन जातात. तर तांदूळ वगैरे सगळे भिजून झाले आणि आता इथे फोडणी घालायला सुरुवात केलेली आहे. कढईमध्ये बघा तेल टाकलेलं आहे, तेलामध्ये टाकलेलं आहे ऑल स्पायसेसची 2-3 पानं टाकलेत, नंतर जिरं टाकलेलं आहे, कांदा टाकलेला आहे आणि कांदा बघा लांब लांब चिरून घेतलेला आहे. आलं लसूणाची पेस्ट टाकले, नंतरला टोमॅटो आणि चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यात आपल्या चवीप्रमाणे मसाले, म्हणजे तिखट मसाला आहे, हळद आहे आणि थोडासा पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला असतो ना तो टाकायचा. बिर्याणीचा मसाला नसेल तर गरम मसाला असेल ना तो जरी तुम्ही टाकलात तरी पण छान चव येते. चांगलं जरा मिक्स करून झालं की चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि नंतर त्यात टाकायचं आहे दही. तर एक 2 ते 3 मोठे चमचे दह्याचे टाकायचे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे दही टाकल्यानंतर थोडंसं बघा पाणी ना सुटतं, म्हणजे मीठ बघा आपण टाकलेलं त्याच्यामुळे दही आहे ना हे फाटणार नाही. ना तर का तुम्ही मीठ आधी नाही टाकलं ना दही असे फाटतं आणि असे गोळे गोळे तयार होतात. त्याच्यामुळे मीठ आहे ना अगोदर टाकून घ्यायचं. व्यवस्थित परतून झालं, चांगलं असं तेल सुटलं का जे मशरूम आहेत कटिंग केलेले ते टाकून ठेवायचे आणि व्यवस्थित तो मसाला जो आहे तो सगळ्या मशरूमला लागला पाहिजे. अशा पद्धतीने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, चांगली एक वाफ आणून द्यायची आणि नंतरला जितके तांदूळ आपण घेतलेले आहेत त्या तांदळाच्या 1 पट पाणी जास्त टाकायचं. म्हणजे मी आता 2.25 ते 2.5 वाटी तांदूळ घेतले, म्हणून इथे 3.5 ते 4.25 वाटी पाणी घेतलेलं ते टाकलेलं आहे. आणि नंतरला पाण्याला ना हलकीशी अशी म्हणजे उकळी यायला लागली, म्हणजे पाणी कसं चांगलं असं गरम व्हायला आलं की त्यात मग भिजवलेला तांदूळ जो आहे तो टाकायचा. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यात टाकायचं आहे तूप. आता इथे कोथिंबीर वगैरे असेल ना ते पण तुम्ही टाकू शकता, पुदिना कोथिंबीर, पण माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मग इथे कोथिंबीर मी नाही टाकलेली. गॅस बघा फास्ट आहे. नंतरला गॅस स्लो करायचा आणि स्लो गॅसवरती हा पुलाव आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आणि इथे बघा आपला पुलाव रेडी झालेला आहे. कसा कढईभर झालेला आहे. तांदूळ बासमती बघा जुना असेल ना तर छान असा फुलतो भात आपला आणि भरपूर असं तयार होतो. आणि 2 वेळेचा आहे त्याच्यामुळे बरं आहे, म्हणजे संध्याकाळचं आराम. तर इथे कोशिंबीर जोडीला केलेली आहे. तुम्ही दह्याची कोशिंबीर असते ना ती जर का आवडत असेल तीसुद्धा तुम्ही करू शकता. पापड आहे, लोणचं आहे, याच्यासोबत सुद्धा हा पुलाव खूप छान लागतो. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि केल्यानंतर मला जरूर सांगा कमेंट करून की कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी. तर घरातलं की नाही माझं काम चालू आहे, अर्धं काम करून झालं आहे. भाग्या शेरू यांना मी ना शोधत होती आणि दोघांची जागा बघा बसायची. हल्ली ना त्यांनी जागा फिक्स केलेली आहे. इथे दोघं असे ना बसलेले असतात आणि जोडीने असतात. ही एक जागा आणि ती मागे बघा तुम्हाला टाकी दिसते ते लाद्या बघा क्लीन झालेल्या त्या, तिथे दोघंजणं असतात. गेले कित्येक दिवस झाले बघते मी. एवढू इथे बरं वाटतं, इथे की नाही वारा छान लागतो, झोप येते. आतमध्ये नाही बसायचं पडवीमध्ये, तिकडे चादरीवर सगळं अंतरून ठेवलेलं आहे. ए शेरू बघा कशा बसून बसून पेंगतोय शेरू. तर शेरूला आपल्या झोपलंय. वाघ्या कमी झोपतो पण शेरू खूप झोपतो. कधी तिकडे जाऊन पण झोपतात ते दोघं जण, थंडावा आहे ना तिथे त्याच्यामुळे. हाय चला घरात, घरी नाही यायचं. नाश्ता वगैरे सगळं खाऊन पिऊन झालेलं आहे पोटभर, त्यांना सुस्ती आली आता. पण इथे बसले ना का त्यांचं लक्ष सगळं आड्याकडे असतं, कोणाला आतमध्ये असं येऊन देत नाही दोघं पण. तर बघा आता जाईल तिथे टाकीवरती. आता कोल्हा आहे बाबा गेला, तिथे जाऊन बसेल आता. कुठे ठेवणार? चला सिलेंडर आणायचं आहे. आम्ही आता निघालो बाजारात जायला. बघा पिशवी घेतले. आता जाऊ दे मागच्या साईडला. ऊन बघ कसलं आलंय उन्हाळ्यासारखं. मगापासून पाऊस चालूच आहे येऊन जाऊन.
पुढे बसणार आहेस ना? हा मागे बसू सिलेंडर पकडायला लागेल. काय गर्दी आहे. सीट जरा मागे करून ठेवली ना काय नाही अजून सरकव जरा तिथे तर आहे ना पुढे. साईड बसला बघ. जुलै महिन्याचा जोरदार जो पाऊस पडेल. जुलै महिना चालू झालाय पाऊस कुठे जोरदार पडतोय. नाही, आता सुरू होईल. हा सुरू होईल सगळीकडनं सुरू होणार. आता मुंबईला तर आता सुरुवात झाली आहे पावसाची. मुंबईला तर पाऊस पण नव्हता एवढे दिवस. होईल सगळं व्यवस्थित होणार. यावर्षी भरपूर पाऊस पडणार. तर बाजारातून काही जास्त सामान नाही घ्यायचंय, थोडंसं सामान आपल्याला घ्यायचंय. सिलेंडर सगळ्यात महत्वाचं काय तर सिलेंडर, आणि दुसरं एक काम खूप महत्वाचं आहे म्हणून चाललंय बाजारामध्ये. आणि घरातल्या 1-2 वस्तू म्हणजे टोमॅटो वगैरे असत ना ते घ्यायचे, बटाटे वगैरे, तर 2-3 वस्तू घ्यायचे, बाकी सगळं आहे घरामध्ये. तर बाजार सर्व खरेदी केला आणि आम्ही बघा घरी यायला निघालेलो आहे, म्हणजे पोचलोय आम्ही. शूटिंग काही केलं नाही कारण पाऊस आहे ना अधूनमधून सारखा असं चालू होता आणि पाऊस चालू असेल की शक्य होत नाही शूट करणं. तर आज तुम्हाला मी दाखवते की आम्ही जेव्हा घरी येतो तेव्हा भाग्या शेरू यांचं कशी रिॲक्शन असते. म्हणजे आज त्यांना कसं बांधून नव्हतं आम्ही गेलो. घरी नाही घरी नाही गेटचे ते कवडा फिरते घरी आहेत ते काय आले बाथरूम जवळ बसलेले. आले 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 चला चला घरी चला, चला चला घरी चला. चला आडा खोलूया. बाहेर गेलेले हा कुठेतरी. मस्तीखोर झालेत, मस्तीखोर दोघं पण. चला 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 वाग्या चल, चला घरी चला. आलो की नाही आम्ही वेळेत. पिशवी आणा, आडा बंद करूया. हा चला माझ बछडे. घेतलं सगळं. हे बघा ही भाजी म्हणजे सामान दूध वगैरे, आणि हे आपला गॅसचा सिलेंडर, आणि हे आपले भाग्या शेरू. शेरू जरा दिवाना होतो ना डायरेक्ट आतमध्ये गाडीच्या उडी मारणार होती. हा आणि जे चाटत बसला तर बाप रे काय करू रे काय नाही लाडोबा. चला त्यांना आता जेवायला देते पहिला. शेरू आला तिथे. ए शेरू शेरू इकडे तर, इकडे चल. तर आता संध्याकाळची वेळ आहे. दुपारी बाजारातून आम्ही आलो 1-1:15ला. घरात ती पण नसतात ना कामं, ती सगळी केली. सगळं बाजार आता भरून झालं, आता काही चिंता नाही. आणि येतेवेळी ना तिकडे बाजारामध्ये आम्हाला रोपं म्हणजे विकायला होती. रोपं वेली असतात ना त्या, परत वेगवेगळी अशी रोपटी. ही बघा ही वांग्याची रोपटी आम्ही आणलेली आहेत. म्हणजे वांग्याचं बी टाकलं आहे रुजायला, अजून काही असं जसं पाय तसं अजून काही रुजलं नाही आहे. त्याच्यामुळे ही रेडीमेड म्हणजे उगवलेली रोपं ही मिळाली आणि कमी पैशामध्ये होती, त्याच्यामुळे घेतली. काहीतरी ते आमच्या राधे काकी हाक मारतात. काहीतरी करूचा. कुठं बाजारात गेलात आता आलात? हा ही काही रोपं आणल्यात वांग्याची, ती लावते जरा. हा वांग्याची रोपं बाजारात ना आणलेत. हा 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 तुम्ही आता आलात बाजारात ना? चालत चालत पाय चप्पल पण नाही त्यांच्या. लागलंय तिला, डॉक्टरकडे जायचंय दबडबड, त्याच्यावर मी पाणी करतो. घेऊन जायचं ना मग. आमच्या राधे काकी आत्ता बघा आल्या त्या. तर ही रोपं ना वांग्याची कितीला मिळालेत? 30 रुपयाला ना काहीतरी. 10-12 आहेत, जास्त आहेत बघा. 30 रुपयाला 10-12 रोपं. आता कुणाल जेव्हा इथं लावायला घेतलंय, जरा जमिनीवर खोदता येते. हां भरते. चला पटकन लावून घेऊया फटाफट. मग हा काय पडतोय मग? ये लवकर. काम करायला घेतली का? हा बघा हा पाऊस चालू झाला. तर लावतात वांग्याची रोपं. किती आहेत? 25-30 आहेत ना? मग 30 रुपयाची 25-30 रोपं बघा किती स्वस्त पडली. ते बियाणं आणण्यापेक्षा ही रेडीमेड रोपं बरे पडली. मग चला लावू द्या. आता मोठी झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवीनच वांगी वगैरे धरल्यानंतर. लावलं एक रोप. मग एक रोप दाखवू का तुम्हाला?
लावताना हे सगळं गवत आहे. तुला मी मला तेच सांगत होतो, तिकडलं काम कर, तिकडे खेचायला गेली, बडबड लावून बोलतो. आता गवत तर सगळीकडेच आहे, काय करणार. अरे पण हे आता उपसच्या ह्याच्यात कशाला ठेवायचं, खत टाकणार ना आता आपण, गवताला खत थोडं द्यायचं आपल्याला. ते नंतरला वाढलं का ते होईल, मग आपण काढूया बरोबर. तरी किती रान साफ केलं आपण सकाळपासून, चालूच आहे आपलं. सकाळी पण आता पण उपसलं तिकडे. थांबला पाऊस. ते खत आणून मला ते भारी पडत असून काढायला. तू घे ना तुझ्या हाताने. काय भारी पडतं, ये इथे माती घाल, ये अशी माती हातात नकात जाऊ, ये नकात माती जाते, सगळं जातं. ये मला आवायला घेशील का इकडे. हा लावते मी. हा 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 आले आले. आता माहिती आहे काय ही रोपं कोण लावली, कोण लावली रोपं ही. माझ्या बायको आणि तिच्या नवऱ्याने भाऊऱ्याने. चला ही रोपं ना सगळी बघा, ही सगळी मी लावलेली आहे. आता पाऊस पडायला लागला ना, त्याच्यामुळे फटाफट आम्ही काम करून घेतलं. शूटिंग साईडला करून ठेवलं. शूटिंग करत बसलं मग कामं होत नाही. मग हे अशी मस्त वांग्याची रोपं, आणि ही पण मी लावलेत. पुन्हा जेवण किती लावली, 1 2 3 4 त्यांनी लावली. आणि बाकी जमीन बिमीन सगळं त्यांनीच. सगळं तिनेच केलं. नाही जमीन बिमीन त्यांनीच खोदले. असू नको लब्बाड माणूस. पण लावली कोणी, मीच लावली की नाही. आता हे शेवटचं राहिलं, किती राहिलं त्याचं क्रेडिट जास्त. बरोबर. हा मग पण ते तुझ्या हाताने जगतं चांगलं, समजलं. ते जास्वंदीच्या हे पण त्याने लावलेत ना, ते आपण सगळ्या चांगल्यात. आणि मी लावलेली सुकून गेली, असं आहे ते. इकडे घेतली तर टाकतेस. आता मी हात धुतले. मग मला वाटलं तू लावतेस. फोन वाजतोय. फोन आहे तुझा फोन वाजतोय. फोनला वाजायला. चला हे शेवटचं. अशी आपली वांग्याची रोपं बघा लावून झालेली आहेत. आता वांगी जेव्हा धरतील, ती रोपं म्हणजे चांगली होतील, त्यानंतर तुम्हाला मी दाखवीनच मी. चला एक रोप आपला आहे ना तिकडे, ते छान आहे तिकडे, एकच आहे ते. बारकी रोपं ठेवलीस ती, तिला लावून तिथेच साईडला. तुला बोलली ना ती बारकी इथेच लावूया. इथे ह्या साईडला घे ना. अबे इथे इथे कोपऱ्यात इथे जाऊ दे. इथे ह्या साईडला. चला मग आता अजून ना माझी भाजी साफ करून ठेवायची, बाजारात आणलेली. आज बाजारात कोथिंबीर भरपूर अशी स्वस्त मिळालेली आहे, 20 रुपयाची एवढी मोठी जोडी. त्याच्यामुळे मी पण खुश झाले एकदम. आणले मोठी जोडी. परत मेथी थोडीशी महाग आहे. पालेभाज्या आता भरपूर आल्यात बाजारात. आणि थोडंसं भाजीपाल्याचा भाव पण कमी झाला ना कमी. बराचसा भाव थोडासा उतरला आमच्या इथे भाजीपाल्याचा. त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटलं मार्केटमध्ये फिरताना. टॅमॅटो मात्र महाग आहेत. आता आणलेला भाजीपाला सगळा तसं टाकून ठेवलेला आहे. तो आता मला व्यवस्थित भरून ठेवायचा आहे आणि साफ बीप करून ठेवायचं आहे. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.